तुम्हाला वाटलं असेल भाऊ बाबा मुंबईतल्या कोणत्या रस्त्यावर एकदम एवढा चकचकीत रस्ता विदाउट एनी स्पॉट एनी खड्डा. हा तुम्हाला वाटलं असेल मी मुंबईतच आहे ना. नो, यू आर रॉंग. अहो मी आता कुठं आलो म्हणजे आपल्या राज्याची राजधानी मुंबई सोडून मी थेट पोहोचलो राज्याच्या उपराजधानीमध्ये. म्हणजे मी आलेलो आहे नागपूरमध्ये. बसला का नाही धक्का. नागपूर, तेच नागपूर जिथं बाबासाहेबांनी दीक्षा घेतली, बाबासाहेब आंबेडकरांनी. नागपूर म्हणजे तेच नागपूर जिथं संघाचं कार्यालय आहे. अहो सीएम साहेबाचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं नागपूर. आणि नागपूर म्हणजे रोडकरी म्हणजे गडकरी साहेबांचं. म्हणजे आता देशातला कोणता रोड मी चकचकीत करतो अशी जी स्वप्न पडतात आणि त्याच्या मागे ते इतके हादून लागलेले आहेत, त्या गडकरी साहेबांचं नागपूर. मंडळी, नागपूर मधले रस्ते कसे आहेत ते बघण्यासाठी भाऊ पोचला. बघूया काय नेमकी नागपूरची परिस्थिती. या माझ्याबरोबर. काय म्हणतं तुमचं नागपूर? नागपूर म्हणजे काय आता जबरदस्त फॉर्मात नागपूर. हा फॉर्मात म्हणजे आहे असं म्हणायचं. कागदोपत्री तर नक्कीच आहे, त्याच्याबद्दल काय नाही. अख्खा महाराष्ट्र तुमच्या ताब्यात. नाही ताब्यात, हा म्हणजे तसं काही हरकत नाही. हा. चावी आमच्या ताब्यात आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यातला माल कुणाकडे जातो हे मात्र माहिती. जाऊ द्या, मालाशी आपल्याला आपल्याला काय देणं. रस्त्यावर बरोबर माल टाकतायत का नाही हे आपण बघितलं पाहिजे. खड्डे जरा कमी करतात का नाही हे आपण बघायला पाहिजे. ते पहा ना, म्हणजे गालावरची खळी चांगली दिसते, हा. पण हे रस्त्यावरचा माल नसल्यामुळे रस्त्यावरच्या खळ्या काही चांगल्या दिसत नाहीत. वा, वा, वा. गालावरची खळी एकदम चांगली दिसते आणि रस्त्यावरच्या खळ्या म्हणजे आपला डोळ्यात पाणी आणतात, जीव आणतात. हा. तुम्ही काहीतरी त्याच्यावर कविता केली होती असं मी ऐकलं. आहे नाही की म्हणजे बघा, भगवान श्रीकृष्ण आपल्या इकडे येतात, हा. फिरायला येतात. हा. आणि ते श्रीकृष्ण नागपूरमध्ये नागपूरमध्ये येतात समजा. भगवान श्रीकृष्ण नागपूरमध्ये आले. कारण आता मोठ्या मोठ्या लोकांचं म्हटलं ना तुम्ही, येणारच ना. आणि त्यांचं हेडक्वार्टर सुद्धा इकडेच आहे की नाही. बरोबर, हो, बरोबर. त्याच्यामुळे सगळं इकडेच यावं लागणार. तर त्याच्यामुळे आणि आल्यानंतर त्यांना जो काही पहिला धक्का बसतो, श्रीकृष्ण म्हणाले मित्रा अर्जुना, खड्डे पाहून श्रीकृष्ण म्हणाले मित्रा अर्जुना, रस्ता चुकलो का रे पुन्हा. श्रीकृष्ण म्हणाले मित्रा अर्जुना, रस्ता चुकलो का रे पुन्हा. रस्त्याच्या मध्ये तलावाच्या खुणा, रस्त्याच्या मध्ये तलावाच्या खुणा, आणि कशा काय दिसती बा. पुढे मला सारखे पडले कोडे. श्रीकृष्णाला ज्यानं गीता सांगितली त्याला कोड पडला आमच्या नागपुरामध्ये. खड्डे पाहून म्हणजे बघा, हा म्हणजे नागपूरची पावर. हा, मला सारखे पडले कोडे, रथासह खड्ड्यात बुडाले घोडे. बापरे. स्विमिंग येते थोडे थोडे, स्विमिंग येते थोडे थोडे, आणि म्हणून आपण वाचलो. कृष्ण म्हणतात की तलाव म्हणू की खड्डा म्हणू, रथ हा कलतो कण्हू कण्हू. कुणाला सांगणार बरोबर. तलाव म्हणू की खड्डा म्हणू, रथ हा कलतो कण्हू कण्हू, किंवा स्विमिंग पूल जणू सरकारने रस्त्यात बांधले. सध्या आपला जमाना नाही, अर्जुन म्हणतो. हा, कृष्णाला म्हणाला की देवा आपला जमाना आता राहिलेला नाही आहे. सध्या आपला जमाना नाही, इथे नांदते लोकशाही. कशाच्या नावाने काहीच्या बाही, सरकार करते माधवा. आणि म्हणून करू नका हो भलत्या चुका, खड्ड्याला तलाव म्हणू नका. पोलीस केस होईल फुका, आणि देशद्रोही ठराल हो. किंवा काय देतील कुठे पाठवून काही सांगता येत नाही. आणि म्हणून शेवटी असं आहे की इथले काहीच नसते खरे लोकशाहीमध्ये. लोकशाही मधले खरे इथले काहीच नसते खरे, त्यापेक्षा चूप राहणे बरे. बासरी अपुली काढून त्वरे, आणि झिंगझिंगाटची प्रॅक्टिस करा. झिंगाटची प्रॅक्टिस करा. जबरदस्त लिहिलेलं आहे सर हे. थँक्यू. तुम्हाला आठवतं का मुंबईतले मी आकर्षक मनमोहक काही खड्डे असे दाखवले होते. हा भाऊ, कसं आहे तुम्ही विदर्भात आले, जरा हे काय खड्डे खड्डे करता. आम्ही तुमच्या मुंबईचे खड्डे पाहिले ना राजे हो. त्या खड्ड्यांपुढे नागपूर मधले काहीच खड्डे नाही असं मला वाटतं. हे नागपूरचे खड्डे कसे आहे मी सांगतो तुम्हाला. इकडे मुख्यमंत्री आहेत, म्हणजे एखादी बाई नुकतीच ब्युटी पार्लरच्या बाहेर निघाली की ती कशी चकाचक दिसेल, बरोबर आहे की नाही. ती जर थोडीशी पाण्यात भिजू द्या, तिला 5 मिनिट उन्हात उभी राहू द्या, म्हणजे मेकअप सगळा निघेल. आता हे जे रस्ते तुम्हाला बरे दिसून राहिले, याचं कारण असं की सीएमचं घर बाजूला आहे ना, म्हणजे सीएम ब्युटी पार्लर बाजूला आहे ना, तिथून निघालेली बाई आहे. पुढे जाऊन पहा, मग कळेल तुम्हाला तिची खरी खरी अरे ब्युटी कशात आहे हे आपल्याला पुढे गेल्यावर कळेल.
म्हणजे नागपूरचे खड्डे कसे आहेत ते तुम्हाला तिकडे कळेल. हे बघा, नमनालाच लागला एक खड्डा. कस काय, बरं आहे का सगळं? नाही नाही आहे ना, खड्डे काय बरं नाही आहे. खड्डे आहे? तुम्ही जा ना या रोडनी, काय सांगता? कॉटन मार्केटच्या रोडनी जा, हा, तर तुम्हाला दिसूनच जाईल काय आहे का. काय परिस्थिती आहे ती. कॉटन मार्केट. चला, भाऊ निघाला कॉटन मार्केटकडे.